म्हणजे नृत्य आणि जीवन ह्याला आपण वेगळं करू शकतो. भरतमुनींच्या काळामध्ये की जी लोक ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत होती आणि त्यांनी ते डॉक्युमेंटेशन केलं, जे आपल्या संपूर्ण भारतीय लोककलांचं मुख्य हेतू आहे, समाज प्रबोधन. दादा करता दादा करता दहा, दादा करता धाता, दादा करता धातीत दहा, म्हणजे तो ठिकरीचा खेळ खेळायचे आम्ही. कोणी म्हणतं काय बघितलं का तुम्ही रामाला, बघितलं का तुम्ही कृष्णाला, बघायला कशाला पाहिजे, आम्ही अनुभवतो ना. तर त्याच्यामुळे आमच्यातच आहे ते. नमस्कार. पर्ण डिजिटल दिवाळी अंक 2023 मध्ये मी अपर्णा नाडगवंडी आपणा सर्वांचं स्वागत करते. दिवाळी अंकाच्या माध्यमातून आपण अनेक विषयांवर आजपर्यंत विचार मंथन केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्याचं युग हे डिजिटल युग आहे आणि म्हणूनच दिवाळी अंकाच्या कक्षा रुंदावण्याचा आपण विचार केला आणि दृकश्राव्य स्वरूपातला अंक प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. यावर्षीचा आपला दिवाळी अंकाचा विषय आहे संस्कृती. आपण नेहमीच म्हणतो की ही आपली संस्कृती आहे, तमुक आपली संस्कृती आहे. एखादी घटना घडते आणि मग आपण म्हणतो की ही आपली संस्कृतीच नाही. पण संस्कृती म्हणजे नेमकं काय आहे हे आजच्या नवीन पिढीला माहिती होणं हे अतिशय गरजेचं आहे. केवळ सणवार करणं म्हणजे संस्कृती आहे का, किंवा टिकली लावणं, साडी नेसणं एवढ्यापुरताच त्याचा मर्यादित अर्थ आहे का, हे आपल्याला नवीन पिढीला सांगायचं आहे. आता संस्कृती हा खूप व्यापक विषय आहे. खूप आयाम या विषयाला जोडलेले आहेत. शेती संस्कृती आहे, ग्रामीण संस्कृती आहे, शहरी संस्कृती आहे, गाण्याची संस्कृती आहे आणि अर्थातच त्या पद्धतीनं नृत्याची सुद्धा आपल्याला संस्कृती आहे. आज आपण नृत्य संस्कृती या विषयावरती बोलणार आहोत. हा विषय विस्तारानं मांडणार आहोत. त्यासाठी माझ्या बरोबर आहेत विदुषी नृत्यगुरू राजश्री शिर्के मॅडम. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. खूप मोठा अभ्यास आहे. संपूर्ण भारतभर त्यांनी या विषयाच्या अनुषंगानं भ्रमण केलेलं आहे. नृत्यातला खूप दर्दी आणि अनेक शिष्य त्यांनी तयार केलेले आहेत. त्यांच्याशी आपण संवाद चालूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी आता म्हटलं त्या पद्धतीनं नृत्य संस्कृती हा विषय आपल्याला आजच्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे. नृत्याचा उगम हा आपल्या मनुष्याच्या जडणघडणीमध्ये कुठून त्याचा उगम झालेला आहे? तसं पाहायला गेलं तर नृत्य हीच पहिली आपली एकमेकाशी संवाद साधण्याची भाषा होती. कारण का आपण आपल्या अंगी हलनचलनने, जसं मी आता बोलताना तुम्ही काही काही वेळेला असा हात वगैरे वापरलात, पण आपण जेव्हा आपल्याकडे भाषा नव्हती त्यावेळेला आपण बोलावताना आपण टाळी मारून त्याचा आवाज, मग टाळी मारल्यावर त्याचा आवाज आला, मग आपण इकडे ये म्हणणार, गप्प बस म्हणणार, काय झालं असं म्हणणार, म्हणजे चेहऱ्याने, डोळ्याने सगळ्या प्रकार आपल्या अंग, आम्ही त्याला शास्त्रीय भाषेमध्ये अंग, उपांग, प्रत्यांग म्हणजे मेजर लिम्स, मायनर लिम्स अँड द लिम्स ऑन युअर फेस असं त्याला डिस्क्राईब केलेलं असतं. त्याचं त्या सगळ्याचा वापर करून आपण संवाद साधत होतो. म्हणजे ही नृत्य ही आपली संवादाची जेव्हा भाषा नव्हती तेव्हापासूनची ओघत होती. दुसरा अतिशय महत्वाचं म्हणजे आपल्याला माहितीये की आपल्या जीवनात एखादी जरी छोटीशी जरी आनंदाची गोष्ट घडली तर आपण पहिलं तर उड्या मारायला लागतो, नाचायला लागतो, हात वरती नेतो, आनंदाने ओरडतो वगैरे आणि आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतो. तर हे सुद्धा नृत्याच्या द्वारेच आपण व्यक्त करतो. आणि त्याच्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नृत्य हे जसं जीवन जसं चाललेलं आहे त्याचप्रमाणे नृत्य त्याच्यापासून आपण सेपरेट करू शकत नाही. आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे आपलं स्पंदन हृदयाचं, जो आपल्या नृत्याचा जो अविभाज्य अंग आहे ताल, ते इथूनच आपल्याकडे स्पंदन येतं. आपण म्हणतो वारा वाहतो, पाणी खळखळ खळखळ आवाज करत जातं, पक्षी उडतात, पानं हलतात, ह्या सगळ्या गोष्टीला एक निसर्गातच एक लय आहे. आणि ती लय जेव्हा संपते तेव्हा सगळं संपतं. आपल्या इकडचं जेव्हा स्पंदन संपतं तेव्हा सगळं संपतं. म्हणजे नृत्य आणि जीवन
ह्याला आपण वेगळं करू म्हणजे शकत नाही. नृत्य हे भावनिकतेशी जोडलेलं आहे संपूर्णपणे. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. म्हणजे आपल्याकडे तर कितीतरी लोक प्रथा ज्या आहेत ते जेव्हा दुःख होतं त्यावेळेला सुद्धा तो दुःख सुद्धा ते नृत्यातून प्रस्तुत करतात, किंवा काही आपत्ती आलेली असते त्यावेळेला पण त्या आपण आपण एक मराठीमध्ये भाषेमध्ये आपण म्हणतो सगळी अवकाळा आली म्हणून असं. हम्म, पण ती अवकाळा आपल्याला कशी दिसते? त्या बॉडी लँग्वेज मधून दिसते आपल्याला. म्हणजे बरोबर. प्रत्येकाचा, आता मी तुमच्याशी केवढ्या आनंदाने बोलतेय हम्म, बिकॉज हम्म, आय एम एक्सायटेड फॉर ॲज युज्युअल एव्हरीथिंग लाईक दॅट. परंतु हेच जर का कोणाच्या आयुष्यात काहीतरी घडलेलं असतं, आपण म्हणतो ए काहीतरी झालंय बघ, हं, असं. तर त्या भावना ज्या तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या अंग प्रत्यंगातून दिसतात. आणि नृत्य हे अंग प्रत्यंग, म्हणजे अंग हे आपलं हम्म. माध्यम आहे. त्याच्यातनं आपण म्हणजे सुख दुःख असतील किंवा काहीही एकंदरीतच व्यक्त होण्याचं काही ते काही काही माध्यम आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. आता हे आपण बेसिक म्हणतो, नंतर त्याच्या पुढे वाचा येते, म्हणजे मग जसं तुम्ही म्हणतात कविता येतात किंवा लेखन येतं, तुम्ही व्यक्त होता की नाही. आपण म्हणतो ना ह्या लेखकाची ही प्रवृत्ती आहे, मग ती त्याची प्रवृत्ती त्याच्या लेखनातून आपल्याला दिसते. तसं आपण आता नृत्याबद्दल बोलतो म्हणून मी नृत्याच्या माध्यमातून बरोबर. बोलीन. हा. पण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण व्यक्त करतो. परंतु मला वाटलं की नृत्य म्हणजे अंगी हलनचलन, म्हणजे तुम्हाला मी जेव्हा पुढे तुमच्या विषयाच्या अनुषंगाने सांगेनच की नुसतं अंगी हलनचलन आणि मग त्याच्याबरोबर अभिनय, मग त्याच्याबरोबर वाक्य, मग त्याच्यावर कॉस्ट्युम्स, हे सगळं कसं एक 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 जोडून घेतो पुढचा प्रवास आहे. हो, पण त्याला एक मूर्त स्वरूप केव्हा आलं? ठीक आहे, किंवा आपल्या भावना आहेत त्या आपण व्यक्त करतो, पण ठीक आहे, आपण हे एकत्रित येऊन करू शकतो. हा कार्यकाळ आणि ही संस्कृती कशी आहे? ऍक्च्युली आपण त्याला आमच्या म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये खूप सारी उदाहरणं आहेत अशी, की ज्याला आपण देशी आणि मार्गी म्हणतो. म्हणजे एक साधी, म्हणजे मी ट्रायबल पासून तुम्हाला सांगते की एखादी गोष्ट करताना त्याला पॉझिटिव्हनेस येण्याकरता काही जाती जमातींमध्ये अशी एक रूढी होती की शिकारीला जायचं आहे आणि शिकार करायची आहे, तर तुम्हाला मोटिवेशन पाहिजे, आणखीन तुम्ही यशस्वी व्हाल ही तुम्हाला भावना तुमच्या मनात आली पाहिजे, म्हणून खोटी खोटी शिकार खेळायची. बर. हा, आणि रिंगण करायचं आणि ते जनावर काहीतरी कपड्याचं किंवा कागदाचं वगैरे काहीतरी तयार करायचं आणि त्याला मारायचं आणि ते मेलं असं समजून आनंदाने जल्लोष करायचा उत्साह साजरा आणि करायचा. त्या भावनेने शिकारीला जायचं. ते जे एकत्रितपणे केलेल्या ज्या काही मुवमेंट होत्या, तिथून तुमचं नृत्य हळूहळू म्हणजे आदिवासी अवस्था असताना जेव्हा शिकार केली जायची आणि त्याचा जो उत्साह होता तो सादर करण्यासाठी नृत्याचा जन्म तिथून झालेला दिसतो. ज्या काही मुवमेंट्स केल्या जायच्या, मुवमेंट्स आपण अगदी म्हणजे खूप म्हणजे इतका वास्ट विषय आहे ना की मी वैदिक काळापासून आले तर आपल्या ज्या ऋचा वगैरे आहेत त्याच्यामध्ये मुद्रा सांगितलेल्या आहेत. अजून पण आपण पूजा वगैरे करताना त्या मुद्रांचा वापर करतोच. आपण तर्पण करताना पण त्या मुद्रांचा वापर करतो, फुलं वाहताना पण मुद्रांचा वापर करतो. असं आणखीन हे तर आपण ना म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट मायथॉलॉजी ऍट ऑल, म्हणजे हिस्टॉरिकली आपल्याकडे हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे. मायथॉलॉजिकल तर खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तो एक आणखीन एक वास्ट आहे, पण ह्या सगळ्या आपल्या परंपरा आहेत आणि ह्या परंपरेमधूनच मग ते शास्त्र लिहिलं गेलं आणि आज आपल्याकडे ते लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. आपण जेव्हा नाट्यशास्त्राचा विषय घेतो की नाही, नाट्यशास्त्र म्हणजे कोणी आता किती वादविवाद असू दे, सेकंड सेंचुरी बीसी का सेकंड सेंचुरी एडी का फर्स्ट सेंचुरी, परंतु शोधांती खूप साऱ्या ग्रंथकारांचं, अभ्यासकांचं मत आहे की 5000 वर्ष पेक्षाही जुनी आपली संस्कृती होती म्हणजे असणारच असेल. का तर जेव्हा ते डॉक्युमेंटेशन केलं गेलं, डॉक्युमेंटेशन कशाचं करतात, काहीतरी अस्तित्वात असेल त्याच्याशिवाय तर नाही करत. आणि एवढं प्रगत, एवढी म्हणजे एक्सलन्सी त्याच्यामध्ये की जी भरत नेली, भरत त्याच्यावर पण वादविवाद आहे, भरत एक होते का भरत कम्युनिटी होती, तर सर्वसामान्यपणे म्हणजे मी तरी असं मानते की भरत कम्युनिटी असणार, कारण एका माणसाच्या हातून एवढ्या सगळ्या गोष्टी नाही लिहिल्या जाणार. आणि अशी भरत कम्युनिटी की जी सगळ्या या कलांमध्ये पारंगत होती अशी. तर ती मॅडम आपण बोलत होतो की आदिवासी लोकांपासून ही कला जास्त पुढे आलेली दिसते, पण मग मला सांगा की ग्रुप होता आणि म्हणून मग ते नृत्याला जास्त
नाही नाही एक एक मी सांगते की आपण माणूस हा कधीही आयसोलेशन मध्ये जगतच नाही. हं. सोशल लाईफ त्याला असतंच असतं. असतं. नाहीतरी किती तुझ्याकडे सगळं सोने चांदी पकवान नाही खायला आणि तू एकटी असलीस तर तुला जीवन जगायला आवडणारच नाही की नाही. माणूस हा कधीच नाही सोशल ॲनिमल आहे. नृत्यालाही तोच ऍब्सोल्युटली. बेस त्याच्यामुळे ते सगळ्या ज्या काही गोष्टी ज्या होत होत्या त्या सगळ्या एकत्रितपणे म्हणजे जायच्या. ही जी आहे ती प्रक्रिया एकमेकाशी एन्जॉय करण्याची एन्जॉय आहे. करण्याचीच आहे. हां. म्हणजे आपण आत्ता जर का विचार केला तर असेल त्यावेळेला ईर्ष्या, जेलसी वगैरे, पण आपल्याला त्याच्यापेक्षा ह्या एकत्रित राहण्याचा जास्त गोष्टी आपल्याला समजतात. त्याच्यामुळे मला वाटतं की ही भावना कधीतरी कुठेतरी माणूस आहे तर ह्या गोष्टी आल्या असतील, परंतु हे मुख्य काही नव्हतं. माणसं एकमेकांच्या सहाय्यानेच राहत होते. मला तुला काय सांगायचं होतं की आता आपण जे नृत्याचं बोललो, जी एकत्रितपणे करत होती, तर आत्ता काही काळापर्यंत म्हणजे आता मी माझ्या लहानपणापासूनच्या गोष्टी म्हणून सांगते की आम्ही स्वतः घरी सत्यनारायणाची पूजा व्हायची, आम्ही सगळेजण एकत्रितपणे करायचे वगैरे. पण आत्ता आत्ता कित्येक घरांमध्ये माझ्या ओळखीच्या पण जे खूप श्रीमंत आहेत आणि खूप त्यांना वेळच नाही जरा सुद्धा, मग दर गुरुवारी किंवा शुक्रवारी त्यांच्या घरी भटजी येणार, त्यांच्या देवघरात जाणार, तो पूजा करणार, सगळ्यांना प्रसाद घालणार, तो निघून जाणार. बर. असं म्हणजे जे आपण एकत्र येऊन सगळ्या गोष्टी अजूनही काय काय घरात आहेत की करतात. सत्यनारायणची हां, पूजा असली, हां, हां. पण मला वाटतं ते आमच्या लहानपणी खूप जेवणं उठायची सत्यनारायणची पूजा म्हणजे. पण आता ते मग होता होता मग ओळखीच्याच माणसांना सांगा, मग 20-25 माणसं, मग ते ठरवतात किती माणसं यावेळेला आपण बोलवायची, 5 माणसात करायची पण का हा 50. संदर्भ नृत्याला सुद्धा कसा सांगते की सगळेजण एकत्र मिळून करायचे पण सगळ्यांकडेच काही वेळ नाही मग एकत्रित जायला, एकत्रित यायला. मग पुढच्या वेळेला काय तुम्ही 10 जण जा, मग तुम्ही 5च जण जा. मग ते नृत्य जे केलं जात होतं ते पण सामूहिक न होता ते असं छोटी छोटी कम्युनिटी होऊन ते एकल नृत्यापर्यंत आलं. पण जेव्हा ते एकल नृत्यापर्यंत आलं त्यावेळेला नृत्य करणारा एक आणि बघणारे सगळे, मग डेफिनेटली वेन यू आर ट्राइंग टू प्रेझेंट युअर सेल्फ, त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड होत जातात की स्पेशलायझेशन आलं ना, की तुम्हाला लोक बघणार आहेत, मग तुम्ही त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं असं, मग तिकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं गेलं की कसं करायला पाहिजे. मी हे मग त्याला आपण पर्टिक्युलर मार्गाने गेलं पाहिजे म्हणून ते ढोबळरित्या आपण असं म्हणूया, कारण का तो पण देशी आणि मार्गी हा खूप मोठा विषय आहे. आणि त्याच्यामुळे वेदर इट इज संगीतातलं असू दे का नृत्यातलं असू दे, मग ते एका पर्टिक्युलर मार्गाने, आपण जेव्हा पुष्टी मार्ग वगैरे म्हणतो त्या मार्गाने जाणारे, संप्रदाय म्हणतो, एका पर्टिक्युलर विधीला किंवा पर्टिक्युलर थॉट प्रोसेसला घेऊन चालणारी माणसं असं वगैरे, मग ते पर्टिक्युलर मार्ग तयार झाला. आणि त्याच्यानंतर आता ज्या क्लासिकल नृत्यशैली, तुझा प्रश्न येईलच मला माहिती आहे, पण मी थोडस त्याच्या आहेत त्याचा जे नावं आपण आत्ता प्रचलित आहेत, कथक, भरतनाट्यम, ओडिसी, कुचिपुडी, मणिपुरी, छाऊ नृत्य वगैरे असे जे काय आहेत, त्याचं कुठलंच नाव नाट्यशास्त्रात कुठेच नाहीये, कुठेच नाही आहे. म्हणजे मी अगदी ठोकपणे सांगते, म्हणजे ज्यांनी वाचलं असेल ते लोक मान्य करतातच हे, पण ज्यांनी वाचलेलं नसेल, नाट्यशास्त्र अभ्यासलेलं नसेल, त्यांना वाटतं की हे सगळं आपल्याला तिथून आले. आदिवासी एकत्रित येणं वगैरे झालं, पण मग त्याच्यानंतर कीर्तन कला असेल किंवा प्रवचन आहे, ह्याला सुद्धा नृत्याचा बाज आहे. आपण आता मगाशी बोलत होतो की मागची जी मंडळी आहेत कोरस मधली, ती सुद्धा त्याला नृत्यातून ती प्रेझेंट होतात. तर या प्रक्रियेपर्यंतचा प्रवास हा कसा होता नृत्याचा? नाही, आता आपण जी कीर्तनकार पद्धती म्हणतो ना, ती प्रांतीय पद्धती आहेत त्या. म्हणजे आता कारण का मी भारतातल्या अनेक देवळातनं फिरलेले माझ्या थिसिसच्या अनुषंगाने, त्याच्यामुळे आता जरी मी फक्त 2 ह्याचा विचार केला की एक अयोध्येमध्ये मी बघितलेली कथिक परंपरा आणि महाराष्ट्रातली असल्या कारणाने लहानपणापासून जवळून बघितलेली कीर्तनकार पद्धती. मग त्याच्यामध्ये नारदीय कीर्तन असू दे, वारकरी कीर्तन असू दे किंवा राष्ट्रीय कीर्तन असू दे, ते वेगवेगळे प्रकार, म्हणजे वेगवेगळ्या प्रकार. जसं मी आता म्हणाले की ह्या पर्टिक्युलर मार्गाने आपण म्हणतो ना, आमच्यात हे चालतं, आमच्यात हे चालत नाही, हा खूप मोठा आपल्या सगळ्यांचा एक प्रश्न असतो की आमच्या घरात ते नाही चालत म्हणून. तसं मग त्या प्रकारात मोडणारे जे नारदीय प्रकारामध्ये, आपण त्याच्याबद्दल डिटेलमध्ये नको बोलूया, आपण त्याच्या माध्यमानेच बोलूया. तर ते त्या पद्धतीने केलं जाणारं, ते तुम्हाला जसं काही सांगितलं गेलं आणि त्या पद्धतीने त्याचा विकास होत गेला. मग निरूपण करणारे काय करतात आणि पाठीमागे उभे राहणारे काय करतात, हे पण एक
परंपराच आपण त्याला म्हणतो. त्यांनी असं केलं, त्यांनी फॉलो केलं, त्यांनी फॉलो केलं, त्यांनी फॉलो केलं, मग ती अशी आपल्याला विरासत मध्ये म्हणजे ती मिळत गेलेली आहे. परंपरेप्रमाणे प्रवाही होत ऍब्सोल्युटली, राहिलं ऍब्सोल्युटली. सगळं. त्या परंपरेमध्ये कधी कधी चेंजेस पण होत जातात. मला वाटतं आपण नको करूया का असं, आपण हे करूया का असं. मग एकाने केलं, दोघांनी केलं, 100 केलं, 1000 केलं, तर ते मग परंपरा बनून जाते. हो की नाही अशी. बरोबर आहे. पण मला काय विचारायचं होतं, की आता आपण महाराष्ट्रापुरतं बोललो तर त्या भोंडल्याचं उदाहरण, की सगळ्याजण एकत्र हा येतात, मग टाळी देतात हा किंवा त्या हा. गाण्याला पूरक असं नृत्य करतात. बिलकुल. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, ही जी प्रोसेस आहे, ती सुद्धा खूप जुन्या काळापासून अगदी कित्येक वर्ष मागे जाता येईल. हा तर आणि ते थोडंसं सांगा, की इथं हे जे नृत्य आहे या छोट्या छोट्या कम्युनिटीमध्ये ते अजून कुठल्या कुठल्या प्रकारात कसं ते बाहेर आलं? मी सांगितलं तसं तो एक फक्त अभिव्यक्तीचा प्रकार आहे, आनंद व्यक्त करण्याचा त्याचा प्रकार प्रकार आहे. आहे. त्या आपल्या प्रत्येक नृत्य प्रस्तुतीला तो मग गोविंदा असू दे, का आपण आता चाललेले गरबा रास असू दे, की तो त्या त्या वेळेचा, त्या त्या प्रांताचा तो तो विषय आहे. आणि आपण ते एवढं सर्वसामान्यपणे वसुदैव कुटुंबकम म्हणूनच जगतो आहोत. तर बरोबर. आम्ही महाराष्ट्रीयन असो काय, की गुजराती डान्स असो काय, आम्हाला म्हणजे आता तर सगळं आम्ही जेवढं बघायला आता ग्लोबलायझेशनमुळे सगळं दिसतं की नाही. हो, मग हो. आम्हाला बिहू करायला पण आवडतं आणि ते छान दिसतं ना. जे छान दिसतं डोळ्यांना, आपल्या सेन्सेस ना, ते आपण करायला बघतो. आणि शेवटी सांगितलं ना, अभिव्यक्तीचा म्हणजे तो एक आनंद व्यक्त करण्याचा, आनंद व्यक्त करण्याचा मग त्याप्रमाणे त्या दिवशी करायचं आहे. मग आपले ठेवणीतले कपडे घालून, आपले पारंपरिक कपडे घालून तसं करून वगैरे हा ते म्हणजे मोमेंट. लोकांनी एकत्र येण्याचं सुद्धा हे एक माध्यम आहेच की. ऍब्सोल्युटली, हा. ऍब्सोल्युटली. आणि पूर्वीच्या काळी हे जास्त का होतं, आता आपली परंपरा आम्हाला जपवायची आहे म्हणून आपण करतो. हा. म्हणजे कंपल्शन नसतं कोणावर, पण ते आवडतं पण इतकं हा. ते छान आहे हा. असं. आणि त्याच्यामुळे आम्ही ते करतो. परंतु ते करताना एक वेगळा आनंद जो मिळतो ना, नाही, त्या काळी ती गरज पण होती ना, लोकांनी देवाणघेवाण करण्याची, एकत्र येण्याची. गरज म्हणजे कसं तुला सांगते, आत्तासारखे काय तेव्हा ऑडिटोरियम्स नव्हते का, असे काय हॉल नव्हते का, सोशल्स नव्हते होत. कुठे भेटणार? आयदर काहीतरी समारंभ असला तर मैदानात भेटणार किंवा मंदिराच्या प्रांगणात भेटणार. हो की नाही. म्हणून त्याला सगळ्याला एक स्पिरिच्युअलिटी डेफिनेटली आहे. आणि देव ही जी आपली संकल्पना आहे ना, किती कोणी काही म्हटलं तरी, आणि ती कोणी खोडून काढू शकत नाही, कारण ती आमची श्रद्धा आहे. कोणी म्हणतं काय बघितलं का तुम्ही रामाला, बघितलं का तुम्ही कृष्णाला, बघायला कशाला पाहिजे, आम्ही अनुभवतो ना. तर त्याच्यामुळे आमच्यातच आहे ते. म्हणून आपण प्रत्येक म्हणतो ना, आपण प्रत्येक व्यक्तीमध्ये माणसामध्ये देव देव आहे. आहे. तर आम्हाला तेवढं पुरेसं आहे. आणि म्हणून मग ते भेटायची. कधी भेटणार? सगळी कामं बिमं झाली संध्याकाळी की मग भेटणार वगैरे. त्यावेळेला जरा निवांत असणार, डोक्याला काही चिंता नाही. मग तुझं काय झालं, तुझं काय झालं, हे मग बोलत एकत्र गाणी म्हटली, काय काय. म्हणजे आता माहित नाही असे प्रकार होतात की नाही, पण आम्ही खूप गाणी म्हणायचे लहानपणी एकत्र भेटल्यावर. मग ते गाण्याच्या आत्ता म्हणे स्पर्धा विर्धा होतात त्या. आता मंगळागौरीच्या भरपूर आहे, त्याच्यामुळे नृत्याधारितच सगळे हे आविष्कार आहेत. बिलकुल. भोंडले आजकाल खेळले जातात, त्याच्यामध्ये सुद्धा गाणं इतकाच नृत्याला सुद्धा भाग बिलकुल आहे. बिलकुल अगदी. अगदी बरोबर आहे. पण हे सगळं वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे सगळं होतं. प्रांतीय आपण त्याला प्रांतिक म्हणतो. आहे हा, हा. प्रांतामध्ये. तर हे विभागवार हे केव्हापासून का याला सगळ्याला नाही, हे संदर्भ? ही तर लोकसंस्कृती आहे आपली. पण आता जर का तू शास्त्रीय नृत्य शैलीचा जर का विचार केलास, तर थोडस थिअरटिकली सांगते की शास्त्र म्हणजे त्याला एक पर्टिक्युलर सायन्स, त्याला एक पर्टिक्युलर रूल्स, पर्टिक्युलर चौकट जेव्हा येते ना, तर ती एक तर मी तुला सांगितलं की ग्रुपमध्ये केलेलं ते शिकारीचं नृत्य, आणि मग ते हळूहळू कमी 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 होत सोशल एकलपर्यंत असं. पण शास्त्र जेव्हा त्याला दिलं जातं की नाही, तेव्हा जसा जसा विकास होत जातो ना, जनसंस्कृतीचा विकास होत जातो, तसं आत्ताच्या पिढीला आपण बघितलं तर आपल्याकडे मिनिस्ट्री ऑफ कल्चर आहे, आपल्याकडे संगीत नाटक अकॅडमी आहे. अशा मान्यता प्राप्त असलेल्या संस्था आहेत की ज्या आपल्या संस्कृतीचं जतन करतात, आणि जी लोक संस्कृतीचं जतन करतात त्यांना हे लोक प्रोत्साहन देतात, फिनान्शियली म्हणा, पुरस्काराने म्हणा, असं खूप वेगवेगळ्या पद्धतीवर काम चालतं ह्या सगळ्या गोष्टीचं. पण मग तुम्हाला शास्त्रीय म्हणण्याकरता काय कसं कसं काय काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये, ह्या गोष्टीचं मग शास्त्र आलं तरच आम्ही तुम्हाला, नाहीतर जो उठेल तो म्हणेल की भाव आले, हा, रस आले, सगळं. राग आले. पण मग हे कशावर सगळं अवलंबून आहे की नाट्यशास्त्राची मगाशी मी सांगितली, तर आत्ताच्या पिढीला काय वाटतं, नाट्यशास्त्र म्हणजे नाटकाचं शास्त्र असेल, पण असं नाहीये.
नाट्य म्हणजे पूर्वी डान्स वॉज द इंटिग्रल पार्ट ऑफ ड्रामा. तो कसा ते मी तुला म्हणजे संगीत नाटक आधी जन्माला होतं, त्याच्यामध्ये आधी नृत्य होतं, संगीत होतं, अभिनय होतं, सगळं एकत्र होतं. सगळ्याच गोष्टी एकत्रितपणे प्रस्तुत बरोबर केल्या बरोबर जायच्या. हा. आणि नंतर म्हणजे आत्ताची गोष्ट सांगितली तर तबला वादन हा फक्त साथ संगतीचा होता. आज तो किती वरच्या लेवलला एकल वादन म्हणून परिणत झालेला प्रचलित आहे. हार्मोनियम संवादिनी फक्त साथ संगतला वाजवायचे. आज हार्मोनियम वाजवायचे एकल वाद्याचे कार्यक्रम होतात की नाही. वाजणारी हा, पेटी पेटी हा, मग सितार असू दे, सरोदे सगळे. पण ते एवढं म्हणजे त्या क्षेत्रातल्या त्या वाद्यातल्या पॅशनेट कलाकारांनी, गुरूंनी, स्टॉलवर्ड्सनी तिला आपलं योगदान देऊन त्याच्यात काम करून त्याच्यातले बारकावे शोधून त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रयोग करून आणि ते प्रयोग शास्त्रशुद्ध प्रयोग करून लोकांपर्यंत ते पोहोचवलं. आणि लोकांना जेव्हा ते आवडायला लागलं, लोक शिकायला लागली, परत नवीन कलाकार घडत गेले. अशी ती प्रत्येक म्हणजे संशोधन हे केवळ अंतराळात आणि तंत्रज्ञानात झालेलं नाहीये, तर तितकंच ते सखोल नृत्यात, नाट्यशास्त्रात पण झालेलं आहे. सगळीकडे आहे. याची जाणीव आता या नवीन लोकांना हवी आहे, की आता जे दिसतंय ते घासून पुसून आलेलं आहे. आणि म्हणजे माझी विनंती असते सगळ्याच नवीन कलाकारांना की तुम्ही इनोव्हेशन्स करा, डेफिनेटली करा. तुम्ही जे आदान प्रदान करता ते पण करा. पण आदान प्रदान करताना तुम्ही आता समजा मला इडली करायची, मी नेहमी इडलीचं उदाहरण देते कारण का आपण मराठी माणसांनी केलेली इडली आणि मी खूप साऊथमध्ये फिरलेली आहे. चेन्नई पासून बेंगलोर, हैदराबाद वगैरे. आणि तिकडचं काय वाटतं की आपल्याला अशी नाही करतायत असं वाटतं आपल्याला. मग आम्ही त्याच्यात आणखीन काय काय टाकतो, हे टाकतो. पण मग तिला इडली म्हणू नका, हो की नाही. तुम्ही नवीन रेसिपी म्हणा. तुम्ही म्हणता कथ्थक आणखीन लावणी वगैरे, ओके ठीक आहे ना, ठीक आहे, चांगले काय काय गुण तर आहेतच ना. तर आदान प्रदान तो पण एक वेगळा विषय की युद्धाला जाताना कसे आपल्याबरोबर नर्तकी मनोरंजनाकरता घेऊन जायचे. मग इकडचे उत्तरेत गेले तर उत्तरेतले इकडे आले, तर त्या आदान कारण का मी लहानपणी आमचं कुलदैवत आहे जेजुरी, तर मी त्या मुरळींना हातामध्ये ती छोटी ती घंटी असते, ती घंटी घेऊन असं वाजवताना बघितलं, असं 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 वाजवतात. आम्ही कथक नृत्य शैलीमध्ये असेच उभे राहतो की, हो की नाही असं. पण मग ते आदान प्रदान झालं असेल. आमच्याकडे पण नृत्य करताना पायात घुंगरू बांधतात. आता घुंगरू बांधायची वेगळी वेगळी पद्धत होती. कधी फक्त 2 लाईनचं घातलं नुसतं ताल यावं म्हणून, कधी त्याच्यावरच जास्त काम केलं गेलं. जेव्हा मंदिरातून दरबारात गेलं कथक नृत्य शैली, त्यावेळेला की आपल्या कुठल्या एका अंगाने म्हणजे आय एम नॉट टॉकिंग द बॉडी, संपूर्ण नृत्यशैलीच्या एखाद्या छोट्याशा विधीने तुम्ही कसे त्यांना आकर्षित करू शकता. कारण संपूर्ण मनोरंजनाचा भाग बनला मंदिरातून, देवळात, दरबारात गेल्यावर. मग ते कशाने तुम्ही अट्रॅक्ट करणार? तुम्ही जास्त फुटवर्क करून, जास्त चक्कर घेऊन, जास्त फास्ट करून, म्हणजे लोकांकडून टाळ्या मिळवण्याचं किंवा रादर त्यावेळेला बादशाह किंवा राजाकडून काहीतरी इनाम मिळवण्याचं एक ते साधन झालं. आणि चांगल्या गोष्टी पण आल्या, वाईट गोष्टी पण आल्या. चांगल्या गोष्टी, आज आपण खूप समृद्ध नृत्यशैली बघतो रंगमंचावर, जी त्यावेळेला नव्हती. कारण मी प्रॉपर कथिक लोकांच्या बरोबर उठले, बसले. आता आपण प्रगल्भ नृत्यशैलीकडे आलेलो आहोत. पण मग त्या काळी तरी काही ताल वाद्य नव्हतं किंवा काय, पण मग तो ठेका जो आहे तो कसा, आता ठेका आणि नृत्य हे कॉम्बिनेशन कसं काय? ऍक्च्युली आपल्याला थोडंसं थिअरेटिकली जायला लागतं. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं की नाट्यशास्त्र ही आम्ही सगळीजण जे आता खूप अभ्यास केलेला आहे, लोक सगळेजण मानतात की भरताच्या काळामध्ये, भरतमुनींच्या काळामध्ये भरत एक समुदाय असेल की जी कलाकारांचा एक समुदाय असेल की जी लोक ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत होती आणि त्यांनी ते डॉक्युमेंटेशन केलं जे आपल्यापर्यंत आलं. आणि ते डॉक्युमेंटेशन इतकं प्रगल्भ आहे. संगीताच्या क्षेत्रात सुद्धा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे काही काही राग ताल आपल्याला माहित पण नाही असे त्याच्यात सांगून ठेवलेले आहेत. असेच हाताच्या मुवमेंट, पायाच्या मुवमेंट, डोळ्याच्या मुवमेंट, पापणीच्या मुवमेंट, सगळ्या आयब्रोच्या मुवमेंट, सगळ्या अशा नेक मुवमेंट वगैरे असे भरपूर सांगितलेले आहेत. आणि भरतमुनींचं जे नाट्यशास्त्र आहे ते 37 चॅप्टरचं आहे. आणि त्याच्यानंतर फक्त 10व्या शतकामध्ये अभिनव गुप्ताने जी अभिनव भारती लिहिली, त्यांनी फक्त सगळ्या 37 चॅप्टरवर टीका केली, म्हणजे चर्चा केली. पण त्याच्या म्हणजे अभिनव गुप्ताजींच्या अगोदर किंवा नंतर कोणाही ग्रंथकाराने म्हणजे तेवढं धैर्य पण दाखवलं नाही आणि सरळ म्हणाले की आमची तेवढी कपॅसिटी नाही.
त्याच्यातला कुठला तरी एक अध्याय घेऊन त्याच्यावर ग्रंथ लिहिले. अरे वा. फक्त अभिनवगुप्ताने 37च्या 37 चॅप्टर्सवर लिहिलेले आहेत. अरे वा. म्हणजे आपण विचार करू शकतो की आपल्या भारतामध्ये या सगळ्या कला किती प्रगल्भ होत्या. आता ही झाली सगळी हिस्टॉरिकल बाब. आता ह्याला मायथॉलॉजिकल ओरिजिन काय आहे, की म्हणतात की त्रेतायुगामध्ये खूप सगळीकडे अस्वस्थता झाली होती, लोक सगळी बेचैन झाली होती, कोणाला काय कळेना, कसं अस्थिरता करायचं, होती सगळी. अस्थिरता होती असं वगैरे. तर तेव्हा सगळे ते मुनी जाऊन ब्रह्माला हे केलं, सगळ्या देवांनी साकडं ब्रह्माला घातलं साकडं त्याला. घातलं की क्रीडनीय काहीतरी असं मनोरंजनाचं आणि त्याच्याबरोबर लोकांना एक उपदेश पण त्याच्याबरोबर मिळेल. म्हणून बघा आपल्याला पूर्वीच्या पिक्चरमध्ये म्हणजे भरताने सांगितलं होतं सुखांतच. आपण ट्रॅजेडीला मानत नाही, तर आपण आयुष्य सुखानेच जगायचं आणि सुखानेच जायचं अशी आपली धारणा आहे असं. मग ते ग्रीक ट्रॅजेडी आल्यापासून ते माहिती आमच्या मी कॉलेजमध्ये होते तेव्हा एक बीजे केले पिक्चर आला होता आणि लोकांनी जबरदस्तीने तो एंड चेंज करायला लावला, ती मेली नाही पाहिजे खरं आहे. असं. एनिवे असं. पण मग ते सगळं तयार झाल्यावर ब्रह्माने मग सगळ्या वेदातून काय काय गोष्टी घेतल्या, त्याच्या इथे डिटेलमध्ये सांगायची गरज नाही कारण का ते खूपच थिअरॉटिकल जाईल मग. पण ते सगळ्या गोष्टी घेऊन 5वा वेद तयार केला 4 वेदातून घेऊन. त्याला आपण पंचम वेद म्हणजे नाट्यवेद म्हणतो. आणि तो नाट्यवेद मग देव म्हणायला गेला आम्ही तर सगळे एकदम उशृंखल आहोत, आम्ही चांगले म्हणजे चैनीमध्ये आयुष्य, तर हे तर खूप ज्ञानाचं काम आहे, ते तुम्ही मुनींना द्या म्हणून. मग ते भरत मुनींकडे सोपवलं गेलं. आता हे सगळं नाट्यशास्त्रामध्ये भरत मुनींनी आपल्या सुरुवातीच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग ते दिल्यावर भरत मुनींनी काय केलं, आता बघ ही पण संकल्पना कशी वाटते. त्यांनी आपल्या 100 पुत्रांना ते नाट्यशास्त्राचं शिक्षण दिलं आणि प्रस्तुती करायला लागले. आता 100 पुत्र पॉसिबल आहेत का? नाही. मग काय, तर आम्ही आत्ताही ना, मला एक मुलगा आहे आणि मला भरपूर हजारो मुली आहेत, म्हणजे माझ्या शिष्या ते माझ्या मुली आहेत. तर ते सगळं असंच होतं की नसं, म्हणजे ते तसेच असतील. आणि नंतर मग त्यांनी जेव्हा शंकराच्या समोर, ज्याला आपण लॉर्ड ऑफ डान्स म्हणतो, नटेश्वर म्हणतो, त्याच्या समोर प्रस्तुत केलं असताना भगवान शंकरनी काय सांगितलं की हे तर छान आहे, सगळं मस्त आहे, व्यवस्थित लिहिलंय. आज आपण जे नाटक म्हणतो ना, इट इज अ वन काइंड ऑफ प्रस्तुतीकरण का अंदाज रूपक. शंकराचा तुम्ही उल्लेख केला, पण शंकर म्हणजे की शिवनृत्य आणि तांडव असंच एक चित्र आहे. तर आता मी सांगते ना तुला, तर जेव्हा शंकर भगवान बिकॉज एक पुरुष प्रवृत्तीने जे त्यांनी नृत्य केलं म्हणून त्याला ते फोर्सफुली जोरकस नृत्य असं म्हणतात, उद्धत नृत्य असं म्हणतात. आणि त्यांच्या ज्या मुवमेंट्स त्या एकदम उछाल कूद असं वगैरे असं. आणि ते त्यांनी त्यांचा एक पट्ट शिष्य होता तंडू म्हणून, त्याला शिकवलेलं होतं. तर भरतमुनी मला म्हणाले की हे चांगलं आहे, पण तुम्ही पूर्वरंगामध्ये मी जे संध्या समयला नृत्य करतो ते तुम्ही आता बघा, आपल्याला नृत्य ही संकल्पना माहितीये ना, पण म्हणजे आपण सांगतोय नृत्याचा बेस सुद्धा भरतमुनीचा आहे आणि नाट्यशास्त्राचा बेस सुद्धा नृत्याचा बेस भरतमुनींचा नाही, तो शंकराचे जे पट्ट शिष्य आहेत त्यांनी ह्यांना शिकवलं. ओके. नाहीतर ते पहिलं संवादात्मक होतं पहिलं. पण आता तिकडे आपल्याला 3 कॅटेगरींचा विचार करायला लागतो, नृत्य आणि नाट्य. नाट्य होतं त्याच्यामध्ये नृत्य म्हणजे फक्त अंगिक हलनचलन, NRITTA, नृत्य, तला त, नृत्य. आपण सर्वसामान्यपणे नृत्य म्हणतो की नाही, नृत्य आहे. नृत्य असं ते त्यांनी दिल्या त्यांना आणि त्यांनी ते ऍड केलं. ते ऍड केल्यावर चला चांगल्या गोष्टी झाल्या, मग त्या पूर्वरंगामध्ये ऍड केल्या, कसं करायचं वगैरे ते झालं. त्याच्यानंतर शंकर भगवान म्हणाले ओके हे पण छान आहे, पण आणखीन तुम्ही बहिर्गीत, आसारीत, ह्या गीतागीत, महागीत ह्याच्यावर पण तुम्ही प्रस्तुतीकरण करा. तर सगळेजण विचारले आमच्याकडे तर संवाद आहे, आम्ही तर बोलतो आणि मग ते वाक्य, मग हे गायन कशाला पाहिजे, म्हणजे ते शब्द कशाला पाहिजे. बोले ह्याला गेयता आहे आणि ह्याला तो जो तू मगाशी म्हणाली ना, तो रिदम आहे, तो नृत्याचा जो रिदम आहे ना तो ह्याला मिळेल. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये अभिनय पण करता येईल कारण का शब्द आहे, त्याचा अर्थ करणार, त्याला ताल आहे, त्याला गेयता आहे. म्हणजे म्हणून त्याला म्हणतात की नाट्याचा जो अभिनय आणि नृत्याचा जो रिदमिक पोर्शन हे मिळून झालं नृत्य असं. आणि आज मी तिला कुठल्याही शास्त्रीय नृत्य शैलीमध्ये तुला हे 3 आस्पेक्ट, त्याला आम्ही 3 पक्ष म्हणतो, त्याचे 3 ते अविभाज्य अंग आहेत, नृत्य आणि नाट्य. नृत्य आणि नाट्य. नाट्य का, तर त्यातनं काहीतरी तुम्हाला ते तयार होतं, कथा येते ना त्याच्यामध्ये, अशी येते. पण फक्त
आता विस्ताराने आणखीन बोलायचं झालं तर भरतमुनींनी 4 प्रकारचे अभिनयाचे प्रकार सांगितलेले आहेत आणि ते सगळे प्रकार मग आपण कसे शास्त्रीय नृत्य शैलीमध्ये म्हणजे आपल्याला नुसत्या दिसते. स्टेप्स न होता वेगवेगळे विषय मांडण्याची जी प्रक्रिया आहे, हा. जसं की आपण नेहमी रामायणाची कथा नृत्यामधून मांडतो हा. किंवा हा. कृष्णाची काहीतरी कथा त्याच्यामधून हा. मांडतो, ते तर हे नाट्य आहे. सगळं ते सगळे नाट्य नाट्य आहे. आणि हा, पण ते नाट्य करताना जेव्हा तुम्ही बोलता गाता वगैरे गाता ना तुम्ही, हा. गायनाच्या अनुषंगाने ते जे शब्द असतात. अच्छा, आता माझं एक रावण मध्ये संवाद मी करते, तर आमचा सुरुवातीचा आहे, राम कथा कै मिती जग नाही, रामासारखी कथा अख्ख्या अशी नाही, असी प्रतीती जिन तिनके मन माही. कोण म्हणतं की ज्यांना याची प्रचिती आली अशी लोक म्हणतात. आता हे करताना त्याचे शब्दाला अर्थ आहे तो, आणि तो अर्थ मी माझ्या गाण्यातून, माझ्या एक्सप्रेशन मधून, माझ्या हावामधून, आम्ही त्या तळाला पदन्यास पण करतो, तर सगळ्यातून मी प्रस्तुत करते. म्हणजे सगळे एकत्रित कला प्रस्तुत केल्या जातात की नाही, यातला कुठलाही भाग बाजूला काढून चालत नाही. बिलकुल नाही, बिलकुल नाही. पण आता काय होतं की नुसतं नृत्य जर का करायचं असेल तर त्याच्यात पण नंतर प्रादेशिक जेव्हा आपापल्या प्रदेशाच्या त्याला आपण प्रवृत्ती म्हणतो, त्याच्या अनुषंगाने ज्या म्हणजे ओरिसामधून ओडिसी किंवा मणिपूरमधून मणिपुरी, कुचिपुडी, आंध्र प्रदेशात एक छोटंसं गाव आहे कुचिपुडी नावाचं, तिथून ते उदयास आलं आणि त्याला गुरूंनी आपलं खत पाणी आपण त्याला म्हणूया, त्याला कॉन्ट्रीब्युशन देऊन त्याला विस्तार केला. आज कुचिपुडी ऑल ओव्हर वर्ल्ड लोक त्याच्यामध्ये तर नाट्य पहिलं आहे. सत्यभामाची कथा येणारच येणार, म्हणजे तिला कसा कोणी पारिजातकाला हट्ट केला, कृष्णाकरता कशा दोघींचं हे होतं, त्या कथा तर वर्षोनवर्ष आणि ऐकलेल्या कथा. लोकांना समजायला हे सगळे प्रकार म्हणजे आपण नुसतं तोंडी सांगायला गेलो, भाषणबाजी करायला गेलो तर ते समजणार नाही. पण या माध्यमातून आपण गेलो तर म्हणजे समाज परिवर्तनासाठी किंवा ऍब्सोल्युटली, म्हणजे इट्स नॉट ओनली मनोरंजनाचं, हे समाज प्रबोधनाचं, जे आपल्या संपूर्ण भारतीय लोककलांचं मुख्य हेतू आहे, समाज प्रबोधन. गावोगावी फिरणार तो वासुदेव आणि तो जे कोणी येतात गोंधळी येतात, ते सगळे समाज प्रबोधनाचंच काम करतात की नाही, पण कसे आपल्या वचनांमधून, आपल्या गाण्यांमधून, आणि त्याला रिदम, ते आपला जो काही त्यांचा ताल असेल तो तुणतुणं वाजवतील का, दिमडी वाजवतील का, चाळ वाजवतील का, डफ वाजवतील, पण या सगळ्याच्या अनुषंगाने ते हेच करत असतात. आणि याला एक तुमच्याशी बोलताना असं लक्षात आलं, याला एक सकारात्मकता आहे, प्रसन्नता आहे या सगळ्या गोष्टींना, आणि त्या काळातल्या लोकांना याच्या सगळ्याची जाणीव होती. म्हणजे वासुदेवाचा उल्लेख केला म्हणून म्हणाले मी, असे अनेक आहेत. कडक लक्ष्मी सुद्धा नाचत आहे, ते जनमानसाशी जोडलेले आहेत, त्यांच्या जगण्याशी या सगळ्या गोष्टी जोडलेल्या आहेत. म्हणजे नृत्य सुद्धा जसं इथं आहे तसं तुम्ही सगळ्याचे उल्लेख केले इतर प्रदेशांचा. पण इतर ठिकाणी म्हणजे मणिपूर असेल किंवा इतर अनेक ठिकाणी असेल, हे पटकन उचललं गेलं. पण महाराष्ट्रात आपण म्हणालो तर नृत्य लावणी एवढं पुरतं ते मर्यादित ठेवलं गेलं, म्हणजे नाचणाऱ्या बायका असंच साधारण चित्र होतं. तरी हा जो कालखंड होता तो, आणि त्याच्याबद्दल सांगा ना. ती एक ऍक्च्युली कित्येक वर्षापासूनची माझ्या मनाला असलेली खंत आहे. आता एवढं अख्ख्या भारतभर फिरते, तसं तुला माहितच असेल की मी भरतनाट्यामध्ये सुद्धा MA केलेलं आहे, नालंदा नृत्यकला महाविद्यालयामधून. जेव्हा तुम्ही एखाद्या नृत्य शैलीचा अभ्यास करता तेव्हा सर्वसामान्यपणे अगदी कमीत कमी म्हणजे 7-8 वर्ष द्यायला लागतात तुम्हाला. मग तुम्ही जेव्हा 12-15 वर्ष, 16 वर्ष, 20 वर्ष त्याच्यात घालतात, मग तुम्ही दुसरा काही विचार करू शकत नाही. मग तुम्ही तुमचं उदरनिर्वाहाचं साधन पण तेच बनवता, आणि कारण का तुम्हाला डान्स सोडायचा नसतो. नाहीतर मी खूप मुली बघितल्या, माझ्या स्वतःच्या स्टुडंट्स पण, ज्या MD असतील, डॉक्टर असतील, ऍडव्होकेट असतील, त्या काही कालांतराने ते असा विचार करतात, नाही डान्स शिवाय जगू शकत नाही. मग ह्याच्यात आपण काय, कारण का शेवटी पोटापाण्याचा प्रश्न. पण तुला पुलंचं एक वाक्य आठवत असेल की पुलं म्हणतात की तुमचं जे BA BCom BSc किंवा ते काय आहे ना अकॅडमिक्स वगैरे सगळे, ते तुम्हाला जीवनाचं ते उदरनिर्वाहाचं साधन देतात, पण जीवन जगावं कसं हे तुम्हाला कला शिकवते. मग ती कुठली असू दे, मग ते कविता असू दे की ते सिंगिंग असू दे, पेंटिंग असू दे, काही असू दे, कारण त्याच्यामध्ये तुम्ही नेहमी एकरूप. म्हणजे याबद्दलचा एक जागरूकता लोकांमध्ये नव्हती, आणि म्हणून ते थोडंसं काही काळासाठी नाही. महाराष्ट्रात काय झालं माहितीये, प्लस आहे मायनस आहे, दोन्ही गोष्टी आहेत, की अशी भारतातली कुठलीच शास्त्रीय नृत्यशैली नाही जी महाराष्ट्रात शिकवली जात नाही किंवा ती परफॉर्म केली जात नाही. सगळ्याच
क्या बात आहे. सत्रिय सारखी, छाऊ सारखी, ज्या आम्ही आता 25-30 वर्षापूर्वी रेकग्नाइज, उदयास तर त्या आपण 400-500 वर्षापूर्वी आलेल्या, कारण का सुदैवाने सगळ्याच नृत्यशैलींचा सखोल अभ्यास करायला म्हणजे मिळत गेला असा काही काही प्रसंगाने. असं त्या स्टॉलवरशी बोलायचा प्रसंग आला, त्याच्यामुळे कळत गेला. छाऊ नृत्य असू दे, जे आता ते पण आता 40-45 वर्षापूर्वी रेकग्नाइज झालं. बिहार, बेंगॉल, ओरिसा मधून मयूरभंज छाऊ, पुराईकेला छाऊ, आणखीन सराईकेला छाऊ असं. आणि हे तर आता 30-35 वर्षापूर्वीच गुवाहाटीमधून ज्याचा जे उदयास आलं मी म्हणणार नाही, कारण का मी जेव्हा त्यांच्या स्टॉलवरशी बोलते तेव्हा ते म्हणते की ये तो हमारे सत्र में, ज्याला आपण सदर पण म्हणायचे. हे सत्र म्हणजे जी अशी ठिकाण जिकडे लोक एकत्र यायची, भजन मंडळी वगैरे असायची, त्या सत्रमध्ये ज्या प्रकारे केलं जायचं ते मग त्यांनी ते अगोदर बाहेरच येत नव्हते, सत्राच्या बाहेर येत नव्हते, पण हळूहळू एक एक जण बाहेर यायला लागले, लोकांना दाखवायला लागले, मग लोक बघायला लागले, मग लोक बघतात म्हणून त्याच्यात आणखीन डेफिनेशन्स यायला लागल्या आणि त्याला क्लॅरिटी यायला लागली, मग त्याला आणखीन असं ते आता सत्रिय बघशील तर मी माझ्या 2-3 प्रोडक्शन मध्ये सत्रिय नृत्य वापरते, म्हणजे काही गोष्टींकरता असं, युद्धाकरता वगैरे असं, तर छाऊ पण वापरते असं. तर असा त्याला म्हणजे एक रेकग्नायझेशन मिळालं की शास्त्रीय. पहिल्या 4 होत्या, कथक, भरतनाट्यम, मणिपुरी आणि कथकली. नंतर मग ओडिसी, 50-60 वर्ष झाली असतील, पण आज ओडिसी म्हणजे सर्वश्रुत आहे लोकांना, ओडिसी आणि कुचिपुडी. मग मोहिनीअट्टम फक्त स्त्रिया करणारं नृत्य केरळाच असं. आणि मग हे छाऊ नृत्य आणि गुवाहाटीचं सत्रिय नृत्य. 9 नृत्य शैली आहेत आपल्याकडे. पहिला आपण म्हणायचं 4, मग 6, मग 7, मग 8, 9 इतक्या एकल नृत्याकडून आपण अगदी या शैलीपर्यंत प्रवास झालेला आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये काही कारण असतील, मला खूप असे अनुभव आहेत, म्हणजे ते काही इथे मला काही बोलून नाही दाखवायचे आहेत, असं सांगायचं. सकारात्मक मग दृष्टी बोलूया आपण. पण मीच नाही, कित्येक लोकांनी केला असेल प्रयत्न. मला सारखी खंत असायची की आपल्याकडे एवढं समृद्ध सगळं असताना का नाही आपण मुरळी जी डान्स करायची. मी माझ्या लहानपणी लीला गांधींना डान्स करताना बघितलंय, म्हणजे त्यांचं नाव तुला माहित पण नसेल कदाचित, ज्या नंतर फिल्म मध्ये पण आल्या. उत्कृष्ट, इतके उत्कृष्ट नृत्य करायच्या त्यांना, म्हणजे आत्ताचे जे लावणी करणारे जे काय कपडे घालतात ते त्यांचं त्यांना माहिती, पण ह्या अशा मस्त टकाटक टाईट असं केलेलं वगैरे, आणि काय बाई उत्तम नृत्य. म्हणजे काय बघायचं काय, कारण बघणाऱ्याला हेही माहिती नसते की नृत्यामध्ये बघायचं काय. नुसते अंगाचे विक्षेप बघणं म्हणजे नृत्य नाही. मग आता ते अंगाचे विक्षेप म्हणजे नृत्य, फक्त अंगी हलनचलन. त्या नृत्याला जर का काही तुमची एक भावना असेल किंवा काहीतरी प्रसंग असेल, तो करताना मग प्रेक्षक बघत राहतो, अच्छा असं झालं. सीताहरण हा लोकांनी केलेला प्रसंग असेल, कथकमध्ये असू दे, ओडिसी, भरतनाट्यम. पण जेव्हा एखादी व्यक्ती त्या सीताहरणच्या किंवा द्रौपदी वस्त्रहरणच्या प्रसंगाने तुम्हाला खिळवून ठेवत असेल, तर त्या व्यक्तीचं ती थॉट प्रोसेस आहे, आणि तिची कलात्मकता आहे, तिची विचारधारा आहे, आणि ती जी एकात्मतेने ती स्वतः हरण बनते किंवा ती स्वतः इन्व्हॉल्व्ह होऊन जाते, तर ती तुम्हाला ती पकडून ठेवू शकते अशी. नाहीतर मग ते काय काय वेळेला फुटवर्क करतात कथक कलाकार, एका क्षणात होत किती छान, अरे खूप, अरे किती थकला नाही, असं करते, चक्कर किती, खूप थकले. त्याच्या पुढे काय, पीपल शुड रिलेट विथ यू. का पिक्चर लोकांना, का नाटक लोकांना वाटतं आपली कथा, ते हिरो बरोबर आपल्याला, हिरोईन बरोबर आपल्याला रिलेट करतात, त्यांना त्याचं पाहिजे असतं, जे घडत असतं. म्हणून तर त्यांनी त्या नायक नायिकाला मरू नाही दिलं, मेले नाही पाहिजे असे. तर त्यांना आपल्या जीवनाचं चित्र दिसलं पाहिजे. पण आम्ही चित्र कुठचं दाखवणार, आपल्या इतक्या विविध प्रकारचे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यातले मी तुला सांगितलं फक्त सीता आणखी राधा सोडून, म्हणजे अगदी रेअरली, बाकी मी हिडिंबा करते, द्रौपदी करते, मंदोदरी करते, अंबा करते. म्हणजे म्हणजे लोकांना, म्हणजे पहिल्यांदा असं नाही म्हणा भूमिकांमध्ये जाऊन तुम्ही आता, पण मला पहिलं तिला अभ्यास करायला लागतं. म्हणजे तो जवळजवळ 3-4 वर्षाचा अभ्यास असतो. त्याच्यानंतर तुम्हाला कळायला लागतं ती व्यक्तिरेखा काय आहे, तिच्या आयुष्यात आलेले प्रसंग काय आहेत, आणि त्या प्रसंगात जर मी स्वतःला तिकडे उभी करते, म्हणते मग मला काय वाटेल, मग मी ते लिहिणार. माझ्या सगळ्या कथा मी स्वतः माझं स्क्रिप्ट मीच लिहिते, कारण का मग मी काय लिहिणार. आणि त्याच वेळेला मी जर का द्रौपदी करताना मी दुर्गा भागवत वाचीन, मी इरावती कर्वे वाचीन, मी आनंद साधले वाचीन, मी भालबा केळकरांना वाचीन, आणि त्यांचं मत काय, एक स्त्री म्हणून तिच्याकडे बघायचा दृष्टिकोन, हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी तिला कसं प्रस्तुत करणार. तर या सगळ्यातून मला सांगा की हे एकल नृत्य आपण बोललो, शास्त्रीय दृष्ट्या त्याचा झालेला विकास पण आपण बोललो,
पण लोकनृत्याला सुद्धा एक मोठा आधार आहे आपल्याकडे. आहेच. पण मी तुला सांगितलं ना, आपली सगळी लोकसंस्कृती ही मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचं पण तेवढंच काम करते. मनोरंजन म्हणजे तुला मी सांगितलं की कसलं मनोरंजन? आपली अभिव्यक्ती. अभिव्यक्ती म्हणजे पहिला तर कुठलाही आपण घरात मूल जन्माला आलं, कोणाचा विवाह असला, आपल्या घरातून गणपती येत असले, ते उत्स्फूर्तपणे केलेलं कोणाला शिक्षण द्यायला लागतं का? नाही. आता जर का ही एक कम्युनिटी आहे आणि ह्या कम्युनिटीमध्ये आम्ही असं म्हणतो राजस्थानच्या मुलांना ना ठुमका पण लावायला शिकवायला लागत नाही, कारण ते ऑटोमॅटिकली त्या मुली त्या बायका एवढा सगळं एवढा शिक्षण घुंगट मिळालेलं घेतील, असतं. पण ते डान्स करायला लागले की अशा डान्स करतील की आपल्याला वाटतं काय लयबद्ध अंगी हलनचलन नाही. आपण गणपतीच्या ह्याच्यात बघतो, ज्यांना कोणाला येत पण नाही ते लोक कुठलंही ताल धरून सुरू सुरुवात झाला करतात. की ते लोक सुरुवात करतात. गरबा किती जण आता तरी गरब्याचे क्लासेस बिसेस झाले, कारण का छान यायला पाहिजे म्हणून. पण कुठे जर सगळेजण जायचं फक्त दांडी आपल्या हातात असली की बाज आपण ती आपली ठोकत राहायची त्या ह्याच्या आणि आपोआप पाय चालायला लागतात, आपोआप आपण जायला लागतो. लोकनृत्य असेल तर लोक पटकन त्याकडे Absolutely. वळतात आणि लोकांना सद्याच्या काळामध्ये हेच हवं आहे हो, की हो. कुठं निमित्त मिळतं आणि आणि आपण आपण करतोय ते. पण जास्त महिला वर्ग नृत्याकडे जास्त आहे असं काही असं. नाही, असं काही नाही. मी आता इतका अभ्यास केलेला आहे ना लोकनृत्यांचा पण, म्हणजे हा. अख्ख्या ऑल ओव्हर इंडियाचा. हा. पुरुष पण तेवढ्याच हिरिरीने अरे वा. प्रत्येक ह्याच्यामध्ये आहेत. भाग घेतात डेफिनेटली, आणि खूप छान छान तर म्हणजे आपल्याकडे आपण बघतो की बाबा मंगळागौर म्हणजे बायकांचं बीट आता आहे आणि हा तिथं नृत्य आहे. आता वेगवेगळे फॉर्म्स तयार झालेले आहेत आणि त्या मानानं मुलं सुद्धा छोटी छोटी मुलं असतात. मी नाही नृत्याला मी ते नाही का जाणार. माहितीये, एक तर ते सगळ्या बायका करतात म्हणून मुलांना वाटतं आपण कसं त्याच्यावर करायचं. पण तू तू गणपतीचा डान्स बघायला जा, तू गोविंदाचा डान्स बघायला जा, म्हणजे त्याच्यात कदाचित तुम्हाला मुली मिळणार नाही मिळणार तेवढ्या. नाही. पण तू कोणाचा तरी विवाह समारंभ बघायला जा, तर बायका पण नसतात तसे पुरुष पण नसतात, आणि काही रिदम काही गाणं चाललेलं असतं. म्हणजे चित्रपटाचा फॉर्म असेल आणि त्यातलं एखादं नृत्य असेल तर ते जास्त आवडतं. बिलकुल. पण ते आत्ता, अगोदर नव्हतं असं. अगोदर काही लागलं ना असं तरी पण ते करायचे, की कदाचित त्यावेळेची जी चित्रपटाची गाणी होती ती खूपच म्हणजे ज्या साहित्याला काहीतरी अर्थ होता. आता काय म्हणजे साहित्याला तसा काही अर्थ काही काही ह्याच्यामध्ये तर काहीच नसतं, की नुसतं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 झालं त्यांचं. आता बोलता बोलता मगाशी आपण शिव नृत्याचा उल्लेख केला, पण नृत्याचा बेस आपण बघितला तर ह्या अप्सरांचा एक बेस होता. तर काय खरंच आपल्याला कसं याच्याकडे आपण कसं बघायला हवं? नाही, मी सांगितलं ना तुला की जसं आपल्याकडे हिस्टॉरिकल आपण एव्हिडन्स घेतो, तसे आपल्याकडे पौराणिक पण खूप आहेत, आणि त्याला आपण म्हणजे ऍटलिस्ट मी माझ्या स्वतःहून तुला सांगते, आणि असे खूप लोक आहेत की मी एकटी नाहीये, की आम्ही त्याला प्रश्नच विचारत नाही. म्हणजे आम्हाला माहितीये की ते इंद्राचा दरबार होता आणि इंद्राच्या दरबारामध्ये त्या अप्सरा होत्या, आणि ते का नाही विचारत प्रश्न, कारण का माझ्याकरता कृष्ण हा मी डान्स करताना मी समोर बघते, माझ्याकरता राम मी बघणार, माझ्याकरता हे सगळे कॅरेक्टर्स मी जगते त्यांच्याबरोबर. एवढ्या त्या श्रद्धेला कोणी त्याला धक्का लावू शकत नाही. एवढ्या आपण साधं गणपतीला आम्ही म्हणतो की लाल फुलच पाहिजे गणपती. म्हणजे मला आठवतं खूप आमच्या लहानपणी ते त्यावेळेला तर मातीचेच गणपती असायचे, आणि काहीतरी असं त्या गणपतीचं बोट का काहीतरी असं विसर्जन करताना तुटलं, असं पडलं असं. तर माझ्या वडिलांनी किती अनुष्ठानं केली असतील, आणि देवा म्हणजे काहीतरी संकट, म्हणजे इतकी ते आता ती मातीची मूर्ती होती, धक्का लागला तर इट वॉज बट नॅचरल, पण ते काही नाही, आम्ही सगळेजण एवढे घाबरलेलो होतो की असं, म्हणजे त्या एवढ्या आमच्या संस्कृतीमध्ये रुजलेल्या आहेत. नाहीतर पापपुण्याच्या संकल्पना एवढ्या अजून टीक धरून राहिल्या त्यातल्या नसत्या. चांगल्या गोष्टी आणि त्यातल्या नृत्याच्या अंगानं जे आहे ते आपण घ्यायला हवं. जसं आपण पौराणिक संदर्भ घेतले, ऐतिहासिक घेतले, पारंपरिक जे आहेत ते घेतले, अजून असे कुठले मुद्दे याला जोडता येतील की त्यातून आता मी माझं बोलते म्हणून वाटेल असं, पण मी खूप सामाजिक मुद्दे पण घेते. म्हणजे तुला एक छोटंसं उदाहरण सांगते. ऍक्च्युली तो पौराणिक पण आहे आणि सामाजिक पण आहे. दोन गोष्टी आहेत. एक रवींद्रनाथ टागोरांच्याच दोन्ही कथा आहेत. एक तर शॉर्ट स्टोरी होती 2.5 पानांची, खाता नावाची, की खाता म्हणजे वही. वही त्याला मराठीमध्ये आपण वही म्हणतो, आणि मला इंग्लिश ट्रान्सलेशन मिळालं होतं, शांता गोखलेने दिलं होतं. त्याचं नाव होतं द एक्सरसाइज बुक. म्हणजे एक छोटीशी वही, आणखीन ती नायिका, म्हणजे पहिलं तर मला वाटलं होतं की अरे
बाकी सगळ्या मायथॉलॉजिकल नायिका करणं गोष्ट हं, वेगळी, पण ते मुलगी आहे छोटी, म्हणजे कथा सुरू होते 5 वर्षाच्या मुलीपासून, कथा संपते जेव्हा ती 9 वर्षाची असते. म्हटलं की इट इज इम्पॉसिबल ज्या पद्धतीने मी करते, म्हणजे हं, कथाकथन पद्धतीने, तर तरी पण इम्पॉसिबल. पण जे वाचता वाचता करता करता ना, मी सांगितलं ना, कुठली गोष्ट ना आपल्याला अंगात भिनायला लागते, हं, आणि म्हणून मी कमिटेड वर्क नाही करू शकत. असं तुम्हाला हं, म्हणाले की हं. आता दिवाळी आली तर दिवाळीवरचं कुठचं तरी कविता बिविता घातलं, ते पटतच नाही नाही. जमत. ते इथे तो इथून एक मूड आल्याशिवाय यावा आपण, लागतो. आणि इथे आल्याशिवाय आपण आल्या काही करू शकत नाही. तर करता करता जेव्हा ते त्यांचं 150वं वर्ष चालू होतं आणि मला संगीत नाटक अकादमीचं होतं की काय आहे का करायला, तुम्ही करू शकता का, तर मला वाटायला खातावर मी 3-4 वर्ष काम करत होते. म्हणजे इट्स नॉट दॅट इझी की तुम्ही वाचलं आणि केलं हं, वगैरे हं. असं. पण मग ती अर्थात माझ्या कथाकथन शैलीमध्ये केली, ज्याच्यामध्ये नाट्य पण होतं, डान्स पण होता. डान्सच्या माध्यमातून, म्हणजे छोटंसं सांगते, तिला जेव्हा तिचा नवरा लेखक असतो, तिला भिंतीवर वगैरे लिहायची, सगळीकडे लिहायची सवय येते. तर लग्न करताना सगळ्या बायका सांगतात की तिकडचं घर वेगळं आहे, तिकडे लिहित बसायचं नाही, तुझा नवरा असा रागवेल, मग तुझी सासूचं ऐक, आजपासून सासू तुझी आई, नणंद तुझी बहीण, दीर तुझा भाऊ. ते म्हणते ते जर कसं ग माझ्या, आणि ते घर ह्या घरासारखं नाही आहे असं वगैरे. तर ती म्हणते ते आणि आजपासून तेच तुझं घर. हं. सर्वसामान्य मुली येतात, ती बिचारी नऊ हं. वर्षाची मुलगी, ती म्हणते जर ते माझं घर, तर इथे कसा जन्म झाला माझा, बरं. असे तिला पडलेले प्रश्न. हं. मग ते घर जर का ह्या घरासारखं नाही, तर तिकडे कशाला जायचं आपण, हो की नाही. म्हणजे हे छोट्या नृत्याच्या मुलं, बाबतीतही हेच. हे सगळे, म्हणजे मी त्या भावनेच्या, आम्ही त्यावेळेला ना तो टिकरीचा खेळ असतो ना, हं, तो हं, आम्ही मांडला होता. हं, रश्यने आम्ही तयार करायचे नृत्याच्या माध्यमातून. धा धीत ता ता धीत ता धा धीत हं, ता, अशा हं, त्या हं, रश्याच्या हं, हं, दादा करता दादा करता धा, दादा करता हं, धा धाता, हं, दादा करता धातीत धा, म्हणजे तो ठिकरीचा खेळ खेळायचे हं, आम्ही. हं, हं, आणि हं. ती मुलगी जेव्हा म्हणजे जात, खेळातून सुद्धा हे सूर, हो, स्वर सगळं, सगळं. सगळ्या इट स्टेप्स. डिपेंड्स दॅट हाऊ यू एक्सप्लोर युअर टेक्निक, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू से. तू ओके. किचन मध्ये गेली, तुला आज तुझ्याकडे काय जेवण करायचंय, बरं माझ्याकडे कसली कसली भाजी आहे, उघडून बघितलं, दुधी आहे, वांग आहे, कारलं आहे, मला वाटतं आपण भरतं करूया चला. यू विल थिंक ना की काय हां, करायचं. म्हणजे तसं मी एखादी, कॉम्बिनेशन हा, कशाचं काय तसं केलेलं मला जर का आहे. एखादं प्रोडक्शन करायचं झालं, तर माझ्याकडे हे टेक्निक आहे, ते टेक्निक आहे, हे गाणं आहे, ते असं मी लिहू शकते, हे लिहायला पाहिजे. मग ते सगळं घेऊन, आणि मी इतके वर्ष शिकलेली टेक्निक, म्हणजे आपण ह्याच्यापर्यंत येऊ, की माणूस हा प्रयोगशील आहे आणि ऑफकोर्स, जसा आणि इतर अनेक. परिवर्तनशील पण आहे. हां, म्हणजे जसं अनेक क्षेत्रांमध्ये प्रयोग केलेले आहेत, तसेच प्रयोग जो उगम आहे आपल्या नृत्याचा, हा, तो त्याच्यावरती प्रयोग करून, करून आज आपण त्याला शास्त्राचा बेस देऊन आज हा, इतके आपण 8-9 प्रगत हो. हा, 9 प्रकारांचं प्रकारची नृत्यशैली आपल्या भारतात, नृत्यशैली आपल्यामध्ये आणि आलेले आहेत. विस्तारित झालेले आहेत, अगदी अगदी पण विस्तारित आता झाले. हे एक नृत्य संस्कृती म्हणून एक चांगल्या पद्धतीनं अजून पुढे जायचं असेल, हा, आता आपण बघतो की अनेक समाजामध्ये आपल्याकडं अडथळे येऊन ठेपलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. हम्म, जागतिकीकरण आहे, जगण्याचे संदर्भ बदललेले आहेत, हम्म, इकॉनॉमीचे संदर्भ बदललेले आहेत, आणि मग आता या पार्श्वभूमीवरती हे पुढे जायचं असेल, हम्म. तर मग म्हणजे ही संस्कृती आपल्याला पुढे न्यायची असेल तर काय करायला पाहिजे? छान अगदी प्रश्न आहे तुझा, अगदी हा. म्हणजे मला जिकडे जाईल तिकडे हा प्रश्न मला हा. लोकांनी विचारावा असं मला नेहमी वाटत असतं. कारण हा. का, इथपर्यंत आणलं, इथपर्यंत आलो, म्हणजे हा. असं म्हणत नाही माझं संपलं, मला तर हा. अजून खूप कामं आहेत. जवळजवळ 20-25 प्रोडक्शन आहेत हा. अजून करायची मला, त्याच्यामुळे मी तर करत राहणार जोपर्यंत आहे तोपर्यंत. परंतु आता जे यंगस्टर्स येतात ना, हम्म. तर काय झालं, ग्लोबलायझेशनमुळे काय झालं माहितीये का, की त्यांना ना सगळ्या कक्षा त्यांच्या रुंदावल्या, ते आज काही बघू शकतात, हम्म. आणि त्यांना वाटतं हे छान आहे, हे करूया. पण हे छान आहे, हे करूया म्हणताना माझी एकच रिक्वेस्ट असते त्यांना, की तुम्ही कारण का परंपरा ही अशी धक्का मारून किंवा त्याच्यात आणखीन काय काय टाकून, तुम्ही जर का तुम्हाला ती फॉरवर्ड करता येत नसेल, कॅरी फॉरवर्ड, तर हम्म. तुम्ही त्याला विद्रूप तरी करू नका. हम्म. तुम्ही नवीन काहीतरी करा, तुम्ही तुमचं नाव द्या ना नवीन. हम्म. आम्ही थोडं म्हटलं की तुम्ही आणखीन काहीतरी क्रिएट करा, नवीन करा. पण तुम्ही परंपरेला धक्का लावू नका. कारण हम्म. का, एक एक असं ना, ती ओरल ट्रेडिशन आहे ती आमची, एक हम्म. टेक्स्च्युअल ट्रेडिशन असते, एक हम्म. ओरल ट्रेडिशन. हम्म. टेक्स्च्युअल जे आम्ही वाचतो ते, परंतु ओरल मी अनुभवलेलं आहे, माझ्या आईने मला दिलेलं, माझ्या गुरूंनी दिलेलं, त्यांच्या गुरूंना त्यांनी दिलेलं आहे. तर ते ती कुठंच आपली टेक्स्च्युअल नाही, नाहीये. ती आपली एक जबाबदारी आहे, ती हम्म. आपली एक नैतिक जबाबदारी आहे की आपण त्याला मग हम्म. ह्यांनी जेव्हा ही लोक जेव्हा असा विचार करतात की हे केलं तर त्यांना आवडेल, हे केलं तर मग तुम्ही त्याला वेगळं काहीतरी नाव द्या. हम्म. हे नवनीतीच्या बाबतीमध्ये माझं प्रांजळ मत आहे. हम्म. असं हम्म. हम्म. मला ठेवायचं तेवढं मी ठेवणार, ज्यांना ठेवू शकतात त्यांनी ठेवावं. हम्म. आणि ह्याच्यात इतक्या चांगल्या गोष्टी तुम्हाला कदाचित नसेल माहिती, मी त्या हम्म. आपल्या एक आजच्या युवा पिढीकरता हम्म. म्हणते, हम्म. तुम्हाला कदाचित नसेल माहिती, तर जाणून घ्यायचा प्रयत्न करा.
खरंय. आणि मग तुम्हाला नक्की, त्याचं नक्की. त्याची ऑथेंटिसिटी आणि त्याचं हं. गांभीर्य आणि हं, त्याचं हं, सौंदर्य तुम्हाला कळेल. हं. तुम्ही डुबत जाल त्याच्यात. हं, खरंच हं, डुबत जाल, की हं, हं. तुम्हाला त्यातनं बाहेर पडावसं नाही वाटणार. पण हा इंटरेस्ट आपण म्हणजे निर्माण करायला हवा. आपण निर्माण करायला म्हणजे कसं आहे ते मी हं. मी काय करते माझ्या हं, परीने. आता हं. मी असं म्हणणार नाही, अरे मी एकटी काय करणार? मी करणार. हं. एकटी तर एकटी मी करणार. हं. मी काय करते, मी लोकांना काय आवडतं ते कधीच द्यायचा प्रयत्न करत नाही. हं. मी काय करते ते तुम्हाला आवडेल हे मी बघते. हं, हं, म्हणजे हं, तुम्हाला काय आवडतं म्हणून मी हे करत नाही. मी कशा पद्धतीने करेन, मी तीच ती रावणाची गोष्ट, तीच ती सीतेची गोष्ट मी तुम्हाला अशा प्रकारे दाखवीन, हं. की तुम्हाला ती आपलीशी वाटली म्हणजे पाहिजे. हे त्याच्यामधले कलाकाराचं परिवर्तनातले जे काही मुद्दे आहेत त्यात आणून ते पुढे जायला पुढे पाहिजे. करणार. परंतु मी माझं हे नाही सोडणार. दुसरी आर्थिकदृष्ट्या मी तुला सांगते, की खूप लोकांसमोर हे आहे, की एवढं काही फील्ड असं नाही, की तुम्ही MBA झालात किंवा तुम्ही हं. इंजिनियर झालात, की तुम्हाला धडाधड पॅकेज मिळतं ना. हं. म्हणजे लाख तुमच्या हं. महिन्याला हं. 60-70 हजार तर हं. कुठेच गेले नाही. आणि इथे कसं माहितीये, परफॉर्म करणाऱ्याला तेवढे पैसे नाही मिळत. तुम्ही जर का क्लास उघडला तर तुम्हाला मिळतात. मग क्लास उघडणाऱ्यांची एक ना लॉबी बनली जाते. मक्तेदारी. हं. मक्तेदारीपेक्षा एक लॉबी बनली. लॉबी. 10 स्टुडंट आले की एवढे पैसे, 100 स्टुडंट आले की एवढे पैसे, की 200 स्टुडंट, मग आपण स्टुडंट किती वाढवायचे. व्यावसायिक रूप त्याला. व्यावसायिक रूप येतं. पण कला ही व्यावसायिक नसते. कलेतून तुम्ही पैसा मिळवू शकता, पण तिला व्यवसाय नाही करता येत. हं. त्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळतो, जो तुम्ही हं. कधीच विकत घेऊ शकत नाही. हं, हं. एक परफॉर्मन्स केल्यावर तुम्हाला हं. मानधन किती मिळतं ते चला आता मी हं. अवॉर्डी आहे त्याच्यामुळे मिळतं नशिबाने तर ती गोष्ट आहे. खरं शपथ सांगते. हं. मला नेहमी हेच वाटतं, की अवॉर्ड मिळाल्यावर मला काय शिंग वगैरे म्हणजे फुटली काम बिटली करत जाणं तीच होती ना हे मी. आपलं तरी पण काम मिळत आहे. असेल. परंतु मला माहिती आहे, की अगोदरची परिस्थिती काय होती. परंतु नृत्य काय, कुठली हं. कला काय, हं. सगळ्याच क्षेत्रात अडथळे आहेत ना. आहेतच. मग तुम्ही जर का डॉक्टर झाल्यावर तुम्ही मिडिऑकर असलात तर तुम्हाला काहीच नाही ना. आपण म्हणतो ना, "नाही, हा त्याने पण MBBS केलेलं आहे, त्याने पण MD केलेलं आहे." आपण म्हणतो, "नको, नको, त्या डॉक्टरकडे नको, ह्याच्याकडे जाऊया, हा चांगला आहे." हं. का चांगला आहे? कारण का त्याने दिलेलं औषध तुम्हाला लागू पडतं. मग तो औषध कसं देतो? तर त्याला जास्त तो विचार करून, की सर्दीचाच जर का पेशंट असेल तर त्याला कोणाला कसं ट्रीट करावं हे त्याला कळतं ना. तर त्याला नसेल कळत, मग त्याची ती डिग्रीचा पण काय फायदा नाही. मग तुम्हाला नुसता डान्स येऊन चालत नाही. तुमची संपूर्ण पर्सनॅलिटी तुम्ही कशी कशी डेव्हलप डेव्हलप करता, केलेली आहे. तुम्ही कसा अभ्यास करता. नाही याला जोडून तुमचा व्यायाम आहे, तुमचे खानपान ऍब्सोल्युटली, आहे. म्हणजे ऍब्सोल्युटली. तुम्ही पौष्टिक आहार हां. जेवढा घ्याल तेवढी तुमची एनर्जी त्याला टिकून राहते. बिलकुल, बिलकुल. म्हणजे आता हे मी तू ह्याच्यात हं. नको घेऊस, पण हां, सांगते, हां. मी माझ्या खाण्याच्या पिण्याच्या बाबतीत आणि वेळेच्या बाबतीत अतिशय जागरूक असते. मी काळ्या मनुकाशी माझा दिवस नाही सुरू करणार भिजलेल्या किंवा बदामाशिवाय. हं. आणि मी कुठेच असं चवर-चवर समोसा आणि भजिया वगैरे काही हं. खाणार नाही. मी 7च्या अगोदरच जेवणार. मी 11:30-12 जसं नुसतं पर्यंत गायक लोकांना जेवढी काळजी घ्यावी लागते तितकीच ऍब्सोल्युटली, नृत्याला सुद्धा. ऍब्सोल्युटली. बोलता असं बोलता माझ्या असं लक्षात आलं आता, की आपण उगम बघितल्या, सगळ्या अवस्था बघितल्या, पण आपली एक बलुतेदारी पद्धत होती, की हं, शेतकरी लोकं होती, चांभार हं, लोकं होती, हं. कोळी लोकं होती आणि ह्या प्रत्येकानं आपापल्या एक नृत्यशैली हां, डेव्हलप केलेली हां, असते. हां, शेती समृद्ध झालेली असते. ते हां, समृद्धीचं प्रतीक शेती. मग हां, तो त्याच्यामध्ये बैल आलेले आहेत, हं. कोळीचं आहे. हां. इव्हन आदिवासीमध्ये सुद्धा बिलकुल, व्हरायटी आहे. बिलकुल. म्हणजे हां, कोकणातले आदिवासी वेगळे, तिकडे जळगाव, खानदेशातले वेगळे आणि तसंच इतर प्रांतातले पण. हां, हां. तर तो थोडासा एक उल्लेख त्या संस्कृतीबद्दल, कारण तीही आपली संस्कृतीच बिलकुल, आहे. बिलकुल, बिलकुल. हां, तर ते सांगा हां. ना? नाही, नाही. मी सांगितलं ना तुला आता, की ह्या प्रत्येक प्रांतीय हं, ज्या उगम त्याचा विकास झाला ती गोष्ट सोडून आता जर का आपण या लोकसंस्कृतीबद्दल बोललो ना, हं, तर त्या लोकसंस्कृती असं आता तू मगाशी बोहाडाचं वगैरे हं, उदाहरण घ्या. अजून तीच परंपरा त्यांनी तशीच ठेवलेली आहे. मी कित्येक लोकं म्हणजे शिकले सवरलेली लोकं जी माझ्यावर काम पण करतात. कारण की नाही, नाही ह्या काळात आम्हाला तिकडे गेलंच पाहिजे कारण का तो बोहाडा अटेंड केला पाहिजे असं. ते दरवर्षीची आमची प्रथा आहे म्हणून. हं, म्हणजे तू कितीही मोठं झालं तरी पण तुझी संस्कृती तू कायम हं, ठेवण्याचा हं, प्रयत्न हं, हं, करतो. हं. पण आणि सांगू का ह्या अशाच लोकांमुळे आपल्या संस्कृती टिकून टिकून आहे. आहे. म्हणजे एकदम, कोकणातले जे एकदम. पुरुष लोक सुद्धा त्या हां, टिपऱ्या आणि हां, ह्याच्यामध्ये हां. नृत्यामध्ये सहभागी बिलकुल. होतात. तुला तुलसी बेहरे यांचं नाव माहितीच आता ते नाहीये हं, तर ते हं, हं, दशावताराबद्दल हं, मला अजूनही खूप म्हणजे कधीतरी आयुष्यात कंप्लीट करीन म्हणजे हं, पूर्ण हं, 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 कोणच काय करत नाही म्हणा. हं, हं. पण मला आपल्या कोकणातली दशावतारी जी हे कला आहे ना, चला हो. तर मला खूप असं वाटतं की कारण का मी अख्ख्या भारतावर फिरते ना, हं, तर तुम्ही कुठची तुमच्या त्या प्रांतातली, ह्या प्रांतातली अशा छोट्या-छोट्या शैलींना त्यांनी बाहेर येऊन एक व्यवस्थित एक स्थान निर्माण केलंय. मग त्याचे प्रदर्शन घडवतात, त्याचे सेमिनार घडवतात, त्याचे फेस्टिव्हल्स घडवतात. हं. पण ह्यांच्याशी मी जेव्हा बोलले
बोलले आणि ते म्हणाले की आमचे कोकणातले दशावतारी जी मुलं आहेत ना, हम्म. ती लोक अख्खा दिवसभर काम करतात, कुठेतरी नोकरी करतात हम्म. आणि रात्री आवड आणि आपली परंपरा म्हणून रात्री 8च्या नंतर रात्री 10:30-11 वाजेपर्यंत दशावताराची प्रॅक्टिस करतात, एकत्र येतात आणि त्या कथांचं उजळणी करतात असं. पण पण हे ग्रामीण भागात अजून हे सगळं टिकून आहे, म्हणजे अजून सुद्धा भजन संस्कृती ग्रामीण आहेच भागामध्ये आहे. आहेच आहे. थोडस शहरामध्ये म्हणजे मुलांना काय आहे किंवा लोक नाकं मुरडतात अशी हा. परिस्थिती आहे. पण हे सगळं टिकलं पाहिजे पूर्ण. नाही टिकलं पाहिजे आणि म्हणजे आता तर खूप वर्ष रेल्वेतनं प्रवास केला नाही, पण मला माहितीये पूर्वी म्हणजे तो स्त्रियांचा डबा आणि त्याला लागून पुरुषांचा डबा असायचा, तर आपल्याला दिसायचं तो पुरुष एकत्र येऊन ते त्यांची ठराविक गाडी असायची आणि त्या गाडीमध्ये ते भजन म्हणायचे आणि अजूनही म्हणत असतील ती लोक. पण मग आता ते जर का कुठलाही फर्स्ट क्लासने जाणारीच लोक, ते जर का कुठे ऑफिसर वगैरे असेल तरी पण ते म्हणतात ना भजन तिकडे, तर कुठे ना आपल्या हे रक्तातच आहे की 10 जणांपैकी 2 जण आपण म्हणते की 2 का 3 जण जरी परंपरा टिकवणारे असेल ना, तरी हेही नसे थोडके. मला वाटतं की हीच लोक अशी आहेत की जी आपली परंपरा आणि त्या बाकीच्या 7-8 लोकांना पण बरोबर घेऊन जाते. मी तर खूप आशावादी आहे, अतिशय या आशावादी आहे. नृत्य संस्कृतीला बाकीची कुटुंब संस्कृती जोडलेली आहे किंवा ग्रामीण संस्कृती जोडलेली आहे असं वाटतं आपल्याशी चर्चेनंतर. कारण तो जे नृत्य प्रकार आहे किंवा सगळ्यांना एकत्र आणण्याचं, ते कुणी ना कुणीतरी ती एक एकत्र कुटुंबात कसं सगळे एकत्र राहतात, तसं बाबा नृत्याच्या निमित्ताने सगळे एकत्र यायला एकत्र येतात. पाहिजेत. हो. लोक त्या सणानिमित्त एकत्र आलं येतात. पाहिजेत, बरोबर आहे, बरोबर आहे. असं त्याला ते बरोबर आहे, अगदी बरोबर जोडलेलं आहे. आहे. आपल्याकडे नाही का अजूनही असे कित्येक म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर नावं नाही आठवत, झाले की आमच्या ना साटम लोकांचं आज ना संमेलन आहे. मग ते जेवढे असतील ना, आता हे नाव असंच तोंडात आलं म्हणून, जेवढे साटम असतील ना तेवढे सगळे कुठलं तरी त्यांच्या अलिबागच्या का इकडच्या कुठच्या तरी गावात ते सगळे ते एकत्र कझन, येणार. मग कझनचा कझन असे ते त्या निमित्तानं, नाहीतर कोण कोणाला ओळखतं असं. पण ते एकत्रित आपल्याकडे अजून ते आहे टिकून आणि टिकून राहायलाच पण मग पाहिजे हे ते. सगळं नृत्य निसर्गाच्या जवळ सुद्धा जाणारं आहे, ती संस्कृती आहे आपण निसर्गाला जोडलेली. जसं की मगाचपासून मी उल्लेख करत होते की शेती आहे, कोळी आहे, अमुक आहे, हे सगळे निसर्ग म्हणजे नृत्य आणि निसर्ग एकदम मी ही तुला संस्कृती सांगितलं ना, कशी? ही संस्कृती कशी मी तुला सांगितलं ना, की इट वॉज अ वे ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे हा. इनिशियल बेसिस इट वॉज अ वे ऑफ कम्युनिकेशन, की असं नाही म्हणजे आपण जर आता तू दुसऱ्या कुठच्या परदेशात गेली आणि तुला त्यांची भाषा येत नाही, त्यांना तुझी भाषा नाही, तर तू कसं त्यांना समजावून सांगते? तू हावभावाने समजावून सांगते की नाही, तू डोळ्यांनी अरे नो 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 असं वगैरे बोलते की त्यांना कळतं अरे हिला काय हे नकोय म्हणून. ही तो कॉमन आहे ना. कारण का कॉमन आहे? कारण का हे स्पंदन कॉमन आहे म्हणून. आणि हे हार्टबीट हा जो रिदम आहे ना, तो सगळीकडे कॉमन आहे म्हणून. आणि म्हणूनच ते आपण जोडलं गेलेलं आहोत असं. मग ते शेतकरी असू दे का तो पुढारलेला एखादा इंजिनियर असू दे, डॉक्टर असू दे, माणूस माणूस आहे ना. ठीक आहे. आता एकूण आत्ताच्या आपल्या चर्चेमध्ये असं आहे की नृत्याचा उगम हा आदिवासी जेव्हा आपली अवस्था होती तिथपासूनच आहे. त्याच्यावर खूप प्रयोग झालेले आहेत. लोकांना याची जाणीव झाली की नृत्य हे आपल्या अभिव्यक्तीचा एक भाग आहे, सोशल तो एक भाग आहे. आणि असं जेव्हा माणसाला कळत गेलं तसं त्याच्यामध्ये अनेक बदल होत गेले आणि वेगवेगळ्या फॉर्म मधलं हे नृत्य आलेलं आहे. येणाऱ्या पिढीला खरंच ह्याचा एक अभ्यास करायला हवा की नृत्य म्हणजे नुसतं आयतं रेडीमेड आलेलं नाहीये, त्याला अनेक संदर्भ आहेत. गावाशी आहेत, त्या समाज रचनेशी आहेत, सगळ्याचे संदर्भ आहेत. ज्यांनी ज्यांनी त्याचे अभ्यास केलेले आहेत, की त्याला अभिनयाची जोड दिलेली आहे. जसं आपण म्हणालात नृत्य आणि नाट्य ह्याचं कॉम्बिनेशन म्हणजे नृत्य आणि नृत्य इतका हा सखोल अभ्यास करण्यासारखा विषय आहे. आणि नृत्य संस्कृती याचा विचार केला तर हा सगळा विचारांचा प्रवास लक्षात घेऊन नवीन पिढीने पुढे जायला हवं आणि आपलं टिकवायला हवं. म्हणजे आता मॅडमने बोलताना इडलीचं एक खूप छान उदाहरण दिलं की इडली टिकलीच पाहिजे. तुम्हाला जे नवीन प्रयोग करायचे ते तुम्ही करा आणि आपल्यामध्ये काय चांगलं आहे यात एक सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढे जायला पाहिजे. आणि नुसतं वेगळ्या जरी क्षेत्रात आपण असलो आणि तुमची इच्छा असेल, तुम्ही आता रेल्वेच्या डब्याचं उदाहरण दिलं की त्यांची इच्छा होती आणि ते करत राहिले, तसंच नृत्याला सुद्धा हे लागू होतं. तर नवीन लोकांनी आता यातून ठरवायचं की त्यांनी काय घ्यायचं आहे, नृत्य संस्कृती काय होती हे आपण मांडण्याचा प्रयत्न केला. नक्कीच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना त्यांच्यापर्यंत हे पोहोचेल. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. पर्ण डिजिटल म्हणजेच दृकश्राव्य दिवाळी अंक 2023 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पर्ण दिवाळी अंकामधून आजपर्यंत अनेक विषय आपण मांडलेले आहेत. यावर्षीचा विषय सुद्धा तितकाच वेगळा आहे, संस्कृती. आपण नेहमीच म्हणतो की ही आपली संस्कृती आहे,
किंवा तमुक आपली संस्कृती नाही. येणाऱ्या नवीन पिढीला संस्कृती म्हणजे काय याची माहिती व्हावी, यासाठी या विषयाचा वेध घेण्याचं आम्ही ठरवलं. या विषयाच्या अनुषंगानं त्यातल्या अभ्यासू मान्यवरांशी, विचारवंतांशी आम्ही संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला आणि या विषयाचा अभ्यास केला. आता या सर्व मंडळींचा अभ्यास, त्यांचे अनुभव या अनुषंगानं संस्कृतीची व्याख्या केलेली दिसते. आता यामध्ये नवीन पिढीनं काय घ्यायचं, तर वास्तवाचं भान आणि भविष्याचा वेध घेत ही संस्कृती विस्तारायला हवी. आणि म्हणूनच पर्णच्या डिजिटल दिवाळी अंकामधून, पर्णच्या साईटमधून या संस्कृतीचा अभ्यास आम्ही तुमच्या सर्वांसमोर मांडलेला आहे. त्याचा सर्वजण लाभ घेतीलच अशी आशा आहे. ज्यांनी ज्यांनी पर्णसाठी मुलाखती दिल्या ते सर्व मान्यवर, पर्णचे टीम, जाहिरातदार, हितचिंतक या सर्वांनाच दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.